महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. टीईटीचा जर आपण इतिहास बघाल तर 2020 साली असाच घोटाळा एक टीईटी मध्ये झालेला, जेव्हा 7,800 टीईटी उमेदवारांचे मार्क हे परीक्षेनंतर पैसे घेऊन वाढवण्यात आलेले होते आणि 250 उमेदवार यांना न परीक्षा देताच पास करून सर्टिफिकेट देण्यात आलं होतं. तर जेव्हा 2020 साली एवढा मोठा टीईटी परीक्षेत घोटाळा झालेला, तर मग सरकार काय झोपलेलं का? सरकारने ह्या जेव्हा परीक्षा घेत होते तेव्हा ती काळजी घेतली पाहिजे होती, कारण जेव्हा ह्या गोष्टी पहिल्याच घडलेल्या आहेत त्याच्यापासून बोध घेणं अपेक्षित होतं. पण सरकारने असं काही केलेलं दिसत नाहीये आणि थेट QR कोड असलेले पेपर भिवंडीमध्ये सापडतात, ते पण परप्रांतीय बिहार आणि हरियाणाची लोक येऊन इथे पेपर विकतात. म्हणजे सरकारी यंत्रणा अपयशी ठरलेली आहे आणि सरकारी यंत्रणेमध्ये कुठे ना कुठे याच्यात इन्सायडर लोक म्हणजे आतली लोक इन्व्हॉल्व्ह आहेत. कारण एवढ्या प्रमाणात जर पेपर फुटतो पहिला आणि बाहेर जातो, मग बाहेरची लोक इथे येऊन तो पेपर विकतात, तर ते खूपच भयानक आहे. आणि या संदर्भात जे 2020 साली प्रकरण घडलेलं, तर आजही कोर्टात त्या संदर्भात केस चालू आहे, त्याचा काही निकाल लागला नाहीये. तर आमची विनंती अशी आहे की ही जी केस आहे आता जे SIT नेमल्यानंतर जे दोषी ठरतील त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला दाखल करावा आणि तो चालवावा.